आज बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर जोरदार स्पर्धा पाहायला मिळाली आहे. वरुण धवनचा बहुचर्चित रोमॅन्टिक कॉमेडी चित्रपट हे जवानी तो इश्क होना है प्रेक्षकांच्या भेटीला आला असून पहिल्याच दिवशी या सिनेमाने चांगली सुरुवात करत तब्बल 7,50,00,000 रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे या सिनेमाचं दिग्दर्शन त्याचे वडील आणि प्रसिद्ध दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी केलं असून हा त्यांचा शेवटचा चित्रपट असल्याचंही सांगितलं जातंय. त्यामुळे या प्रोजेक्टकडे प्रेक्षकांचा खास भावनिक आणि व्यावसायिक दोन्ही प्रकारचा ओढा दिसतोय. दुसरीकडे बॉबी देओलचा बंदर हा चित्रपट मात्र प्रेक्षकांना फारसा भावलेला दिसत नाही. अनुराग कश्यप दिग्दर्शित या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटाला पहिल्याच दिवशी फक्त 50,00,000 रुपयांची कमाई मिळाली असून ओपनिंग अत्यंत निराशाजनक ठरली आहे. कथा वेगळी असूनही प्रेक्षकांचा प्रतिसाद मात्र मर्यादितच राहिलेला आहे. याच दरम्यान दाक्षिणात्य सुपरस्टार रामचरणचा पेड्डी बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घालतोय. दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 26,90,00,000 रुपयांची कमाई केली असून एकूण कलेक्शन आता जवळपास 96,40,00,000 पोहोचलंय. पेड प्रिव्ह्यू आणि ओपनिंगचा जोर पाहता हा चित्रपट लवकरच 100 कोटी क्लब मध्ये प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट दिसतंय. एकीकडे वरुण धवनचा चित्रपट स्थिर सुरुवात करत आहे, तर दुसरीकडे साऊथ सिनेमा पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर आपली ताकद दाखवतोय. त्यामुळे या वीकेंडला प्रेक्षकांचा कल नेमका कोणत्या चित्रपटाकडे जाईल हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. दरम्यान तुम्हालाही अशाच अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडर या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.